फायनली आता आम्ही निघालोय रूम मधून. सिबेसला आली गर्दी. गाडी बी अर्धा तासापासून एका जागेवरच होती. हालत बी नाही काही नाही. काय प्रॉब्लेम आहे यार. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज मस्तपैकी आज फायनली घरी जातोय. आणि कोण कोण जात आहे? रितेश, मोहित आणि आपल्या बॅगा. हे रितेश बी आला आहे आपल्याकडे. चला काय लगेच काय काय बोली रे ना तुझी राही ना का तुला सकाळी. तर आता एवढं बॅगा. ही एक माझी ही मोहितची, ती पण मोहितची. ही एक एवढी छोटा हत्ती इकडे बोट घालणं चालू आहे. आपण त्या आधी चहा प्यायला जायचंय. प्रवास थोडासा मोठा आहे म्हणून चहा पिऊन जाऊ म्हटलं. तर घरच्यांचे मी जबरदस्त फोन येत आहे. तर मग आता फायनली आपण निघणार आहे. त्याच्या आधी थोडस आपण चहा पिऊन काय जाऊ लागेल. नाही गेलो तू काय पिवरच जाय, छोट्या हत्तीवरच जाय. तुझ्याकडे छोटा हत्ती बॅग आहे ना. आत्ता तर गेला नाही ना. परत जेव्हा बी असेल ना परत पाठवणारच नाही इकडे. असा सीन आहे. दिवाळी जाणारच नाही. तू इथंच राह. म्हणून आता निघतोय आम्ही फायनली तिकडे. बघू काय वाजले. किती वाजले आता? 10:30 वाजून गेले गाईस. त्याच्यामुळे आता आपण चहा वगैरे पिऊ आणि डायरेक्टली निघू. आणि आपल्याला लालपरीने जायचंय म्हटल्यावर दिवाळीची इतकी जबरदस्त गर्दी राहणार आहे. एकदम जबरदस्त गर्दी राहणार आहे. मग अरे गर्दी पाहू आता काय होतं. आणि सगळ्यांनी चार्जर घेऊन घ्या. विसरायचं काम नको. आपण तर काही विसरत नाही. मागच्या वेळी विसरलं होतं. नाही आता काही नाही विसरलेलं. सगळं आवरून निवरून दिलंय गाईस. पाहू शकता तुम्ही. हे बा या सगळ्या भिंतीवर टांगलेले सगळे कपडे डिस्क्या. चलो आता निकलने का. अरे मग जार संपला आता. पोरं बिनी काय जार मागवा म्हटलं. दाखव मला पाणी. अरे चहा प्यायचा आहे पहिले. नाही रे. काय नाही रे. तर काही चहा प्यायला तर जातोय पण आपल्या सोनपापडीचा चहा प्यायला काही जात नाही. आपण इकडे आहे ते चहा पियायच्या काही शेती छोटा फळा चहा पियाच्या रजनीकांत काकांच्या तिथं जायचं आपल्याला चहा प्यायला. तर मग चला जाऊ आपण. आणि मोहितपा काय घेऊन चाललं. कचरा पडला होता एवढा रूमवरती. वास येण्यापेक्षा काय फक्त आम्हाला आवरावं लागतं. हो बरोबर आहे गाईज. रूमची गरज आम्हाला आहे म्हणून कचरा आवरावं लागतं असं मोहितचं म्हणणं. मी मध्यस्थीवर का काही तसा काही गैरसमज करू नका. तर मग आता कचरा पेटून चार घेऊन जाऊ आपण मस्तपैकी. एक बरे गाईज. मोहित डायरेक्ट यात्रेला घेऊन आला. जत्रेला. जत्रे को चलने का क्या रे. जत्रे को चलने का. चलो ना. रित्या जत्रे को चलता है क्या. चलो बाबा. आता घरी जायचा जुगाड कसा तरी झाला आहे. जत्रेचा विषय. जत्रा केली तर इथे जत्रा होऊन जाईल आपली. म्हणून आता इज्जती चहा पिऊन घरी निघून जाऊ. नाही का ऐसा करना पडेगा गाईस. नाशिक एकदम खाली होऊन गेलंय. सगळी पब्लिक दिवाळीला निघून गेलेली म्हणून पूर्ण नाशिक खाली होऊन गेलेलं आहे. फक्त 3 नमुने एवढे. तेही आज खाली होऊन जाणार आहे. म्हणजे नाशिक पूर्ण पद्धतीने खाली होऊन जाणार आहे. हे फक्त इथले प्रॉपर तेच फळत आहे. फक्त इथे शेवटचे 3 राहिले होते नाशिक. पण बघू शकता पूर्ण सुन्नाटा आहे. एकदम सुन्नाटा. ऑल सुन्नाटा. रोज इतका म्हणजे सगळा ट्रॅफिक जाम होऊन जातो. आणि असं आहे आता सगळ्या गोष्टींमध्ये बी या इकडच्या लोकांचा धंदा बी बसून जाईल. आता चहा नाश्ता जेवण सगळं जाम. सगळं जाम. हा काय ते पा रजनीकांत काका आणि कैरी चहा पिया का इथंच प्यायला आलेलो आपण चहा. आणि इकडे अजून सेलिब्रिटी लावलेली. मग उबर करू ना. तर काहीच आपण जायला उबर करायची आपल्याला. रिक्षा काय जावं लागेल तिकडेपर्यंत. कारण आपण त्याच्यापेक्षा इथूनच रिक्षा करू डायरेक्ट CBS पर्यंत. टेन्शन नाही राहणार. मस्तपैकी जाऊ आता आपण. उबर इकडे बुक करायची प्रोसेस चालू आहे. गुगल मॅप का पागल आहे रे. आपण असं जाऊ शकतो. जेवढे फिरून जायला काय बदलावता येते.
लाव चला हो तीन डायरेक्ट पाय ना तू मला सांगताय आपण जर असं जाऊ शकतोय असं जर मला सांगताय 200 एक्स्ट्रा मनी पाहिजे म्हणून. ए दादा चला चहा घ्या चला. का रे गे रे मोहित चहा घे. चेस फार कधी नंतर इथला चहा पिला तीच टेस्ट आहे मस्त आहे. फायनली गाईज आता 100% आम्ही निघतोच आणि उबर बुक केली होती तर आता मस्तपैकी बॅगा वगैरे खाली आणतो आणि उबर बुक करणार आहे. प्रोसेस वगैरे झाली सगळी पेमेंटची. उबरने जाऊ आपण ते घेतला इथून डायरेक्ट घरी. तिथं गेल्यावर किती गर्दी राहते ते तुम्हीच बघा. गर्दी नाही राहिली ना काय दाखवू नाही राहिली तर चांगली गोष्ट आहे. आपण आरामात घरी निघून जाऊ. गर्दी राहिली तर दाखवेल. नाही राहिली तर मी काय हटकून गर्दी गोळा करून आणू. या गर्दी दाखवायची मला ब्लॉगमध्ये. फायनली गाईज तुम्ही बघू शकता आपण निघालोय. ए मोहित कुठे गेला. चला आवरा. फोन आला त्याचं. हे घोडा बंद कर. हा तिथंच थांबा आलो 1 मिनिटात खाली. उबरवाला येऊ लागलाय कर ना चढ ना वरती चढ. काही नाही लागणार रे. मी आहे ना मी आहे म्हणून जीव घाबरतो. हा शाबास. फायनली गाईज आपला खटका वगैरे पाडून सगळं. कुलूप घेतला का. कुलूप कुठे तेव्हा कुलूप तिथं आहे. कुलूप बी घे. फायनली आता आम्ही निघालोय रूम मधून. ये साहेब पाहू शकता तुम्ही बॅगा बिगा धरून एकदम चाललोय आम्ही आता. फायनली कायमचं चाललं जसं एकदम बॅगा बिगा घेऊन घेतला की सगळ्या. बघू आता किती दिवसात येणं होतं. 2-3 हफ्ते लागून जातील परत यायला. तर मग बघू आता. तो आहे वाटतं इकडे तो वाला. चल तिकडे जायचं का. तर फायनली गाईज आता बघू शकता इथून निघालो आहे आम्ही एकदाच. आणि आपली उबर पण येऊन लागली ही वाली. आणि फायनली निघालो आहे. बिना पेमेंट करायचा निघून चालला होता. घरची रिक्षा आहे का रे. गाईज पाहू शकता तुम्ही एकदम जबरदस्त गर्दी झालेली आहे. मला वाटलं होतं बाहेरून नसेल म्हटलं. आणि इथं अशा पद्धतीने उभं आहे. फायनली गाईज हा काम तुम्ही पाहू शकता. फायनली बस भेटलेली आहे आणि आता आपण आता ही बस केव्हा निघते त्याच्यावरती इथं टाइमपास चालू आहे. आणि 1 तास होऊन गेला आहे तरी बी गर्दी मिटली आत्ताशी. आणि बस भेटली आणि आता आपण जाणार आहे मस्तपैकी घराकडे. आता ही बस कामात निघत नाही. चालवायला बसून बस ना तेच काम बाकी आहे आता. काही जबरदस्त गरम होतं. टाइम बी लागून गेली. स्टार्ट करावं झालेलं आता. बस केव्हा निघते आता. जबरदस्त जाम होऊन गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही. गर्दी तर नाही वरतीपर्यंत बट निघत नाही का जास्त जाम होत आहे अजून. काही इतकं जाम होत आहे ना अजून पण गाडी निघत नाही. ही पण एकदम गरम होत आहे. आता काय करू. पंखा भिंका बी नाही. छोटासा पंखा ढुण्याचा होता. ते हवा घालतो तिथे मला घालतो आवाज येत नाही. आणि काही विषय नाही एकदम जाम होत आहे. काय करावं काही समजत नाही. जाम होत आहे. भूक बी लागले. पहिले ताण लागली. इकडे ताण इकडे भूक आणि इकडे जाम होते. एकदम कॉकटेल होऊन गेलेलं आहे आता. काय करावं गोष्टींचं कॉकटेल होऊन गेलेलं आहे. सांभाळ चालू आहे त्या सध्या. मोहितला हे वडे काढतोय का ताजे पाहुणे एकदम. तिकडे तोंडात पाणी येतं. पाणी दाखवा रे मोहित. नको जाम कार्यक्रम होतोय त्यांचा.
लेट जाण्याचा असाच आम्हाला दुष्परिणाम दिसत आहे. लवकर निघून गेलो स्वतः 3च राहून गेलो पण अजून खूप पब्लिक लावून गेलेली आहे. सिरियस आली गर्दी गाडी बी अर्धा तासापासून एका जागेवरच उभी हालत बी नाही काही नाही. काय प्रॉब्लेम आहे यार निघायला पाहिजे. सोडून गेलेलं आहे हे चुकीचं आहे. बसा वाढवा बसा ए बसा बस वाढवा बसा नाही सगळे बसून घेते. काही गर्दी पाहते जबरदस्त गर्दी अजून पण. आणि आपली गाडी फायनली निघालेली या गोष्टी फायनली निघालेली आहे. पण इथे परत टाइमपास दिला निघाली बोललं का थांबून जाते. पण आता बघू आता निघाली आणि आता 100% आता निघालीच आहे. आता वळत आहे फक्त. आणि आता मी तुम्हाला डायरेक्टली आपल्या होम टाऊन म्हणजे सटाळ्याला भेटतो नाही का. बाय बाय गाईज. फायनली मी घरी पोचलो आणि इतका जाम झालो इतका जबरदस्त झालं त्या बसमधून येता येता इतकं कसं तरी झालं. त्यात अजून आता मस्तपैकी आल्या मिळाले जेवायला बसलो. जबरदस्त भूक लागली. भाजी पोळी काहीतरी डाळची भाजी पापड मस्तपैकी घरचं जेवण खाईल. फार दिवसापासून घरच्या जेवणाची आठवण येत होती. मस्तपैकी आता जेवण वगैरे करतो आणि जेवण करतो. बेकार भूक लागून गेली बाकी नंतर बोलतो. फायनली आपलं जेवण तर झालं आहे गाईज. बट बसमध्ये येता येता आपल्यासोबत एक किस्सा झाला. एक बाबा होते थोडे ड्रिंक करून आलेले होते आणि ते बॅक साईडला उभे होते. ते घडी खिडकीजवळ येत होते खिडकीजवळ येत होते पुढे ते वास पण येत होता. मी हेडफोन लावले होते म्हणून मला काही जास्त गर्दीमध्ये लक्ष गेलं नाही. बट मी जेव्हा बघितलं तेव्हा म्हटलं बाबांना निसं बाबा म्हटलं थोडं लांब उभा राहा. तिकडं जागा होती पण ते इकडंच येत होते. त्यांना म्हटलं तिकडं वा. बट एक टाईम सांगितलं तरी ऐकलं नाही. 1-2दा झालं. मग मी चालू झालो ना बाई. म्हटलं अरे काय गरज आहे यार. आपण जर ड्रिंक करून गाडीमध्ये येतो हे चुकीचं आहे. अजून म्हातारे आपलं 60-70 वय काही गरज नाही ना. वास येतोय दुसऱ्यांनाही त्रास करून द्यायचा आपणही त्रास करून घ्यायचा. त्याच्यापेक्षा घरीच राहायचं काही काम नाही ना. मग त्या स्ट्रेसमध्ये मी ब्लॉग पण शूट केला आणि घरी आलो जेवण वगैरे केलं आणि आता मस्तपैकी टेरेसवरती आलो होतो. इकडं माझ्या खूप जुन्या आठवणी आहेत. इथं जेव्हा मी मला जेव्हा एकटं फील व्हायचं तेव्हा मी इथे येऊन बसायचो. मस्तपैकी एकदम निसर्गरम्य वातावरण राहतं इथं. एकदम टेन्शन फ्री आणि एकदम शांत वाटतं. आणि इथं बसूनच ह्याच खुर्चीवर बसून मस्तपैकी प्लॅनिंग करत राहायचं की मी ब्लॉगिंग स्टार्ट करेल अशा गोष्टी करेल तशा गोष्टी करेल. तर फायनली त्या जागेवरती मी आलो आणि मला फार भारी वाटतं आहे आता. आणि आता इकडे आलोच आहे तर मस्तपैकी आता घरी मस्त सगळ्यांना भेटलो. आज शनिवारी बाजार आहे. आई आणि दिदी गेले बाजाराला आणि दुकानात पण गर्दी राहते शनिवारची. तर आता मस्तपैकी रितेशला कॉल केला आहे. तर म्हटलं चल फिरून वगैरे थोडंसं. तो बोलला की जाऊ म्हणे आपल्याला दूध द्यायला जायचं आहे म्हणे एका ठिकाणी. तर मग तो दूध वगैरे काढत असेल आता 6-7च्या आसपास आपण जाऊ म्हणे. तर मग तोपर्यंत मी इथं बसतो मस्तपैकी आनंद घेतो. माझ्या जुन्या आठवणी थोड्याशा ताज्या करून घेतो नाही का. तर मग आणि जायला निघालो का मग सांगतो तुम्हाला. मग जाऊ आपण मस्तपैकी थोडं फिरून वगैरे थोडंसं फ्रेश होऊन जाईल ना. काय गावाकडे आलो आहे आपले मस्त फिरण्या गावाकडे आलो आहे आणि ती फिरण्यामध्ये वेगळीच मजा आहे. तर मग फिरून येऊ मस्तपैकी. फायनली गाईज रितेश आलेला आहे आणि आता आपण मस्तपैकी फिरायला जाऊ. आणि वातावरण तुम्ही पाहू शकता एकदम पावसाचं होऊन गेलेलं आहे. काय यार वातावरणाने थोडी नाराज करून दिले. आम्ही चाललो आता मस्तपैकी फिरून वगैरे येतो. आणि फार एक्साइटमेंट आहे की इकडं गावाकडे आलो आणि फायनली फिरायला चालले. तर आपण मस्त आता फिरून येतो का. फिरून फारून फायनली मी घरी येऊन लागलोय मस्तपैकी. आणि हा ब्लॉग इथं सेंड करतो कारण की बराच मोठा होऊन जाईल. म्हणून आजसाठी एवढंच. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.